मांदिवली खाण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी मागितली हरित लवादाकडे दाद। दापोली तालुक्यातील मांदिवली गावात प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष आता न्यायालयीन पातळीवर पोहोचला असून त्यांनी थेट नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल NGT पुणे येथे याचिका दाखल केली आहे। स्थानिकांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रकल्पाला मंजुरी देण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। मांदिवली परिसरातील सर्वे क्रमांक 412 तसंच लगतचे सर्वे क्रमांक 384, 388, 409 आणि 396 या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पर्यावरणीय मंजुरी मिळण्यापूर्वीच प्रकल्पासाठी जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले। यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड, डोंगर कापणी आणि उत्खनन यांचा समावेश आहे। उपलब्ध नोंदी आणि स्थानिकांच्या साक्षीनुसार पोकलेन मशीनच्या सहाय्याने अंदाजे 464 हून अधिक झाडे विनापरवाना तोडण्यात आली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड ही केवळ पर्यावरणीय हानी नसून वनसंवर्धन कायद्याचे उघड उल्लंघन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संदर्भातील वन विभागाने केलेल्या पंचनाम्यात काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत। या 5 जणांनी झाडतोड केल्याचा उल्लेख पंचनाम्यात समोर आला आहे। या सर्व कामांसाठी वन विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे। दरम्यान नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने या प्रकरणाची दखल घेत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। तसंच प्रत्यक्ष स्थितीची पडताळणी करण्यासाठी दापोली तहसील कार्यालय आणि वन विभागाला सविस्तर तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या तपासणी अहवालावर पुढील सुनावणी दरम्यान महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे।